हाय मुलांनो, आज आपण लेसन नंबर 2 द लिव्हिंग वर्ल्ड याची एक्सरसाइज बघणार आहोत. तर त्यातला क्वेश्चन 1 आहे, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. तर खाली काही प्रश्न दिलेले आहेत, तर त्याची उत्तरे तुम्ही तुमच्या शब्दात लिहायची आहे. त्यातला फर्स्ट आहे ए, व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट आणि ॲनिमल्समध्ये काय फरक आहे हे आपल्याला लिहायचं आहे. तर फर्स्ट डिफरन्स आहे, plants prepare their own food with the help of sunlight and chlorophyll. प्लांट्स हे सनलाईट, सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिलच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. हेन्स दे आर कॉल्ड ऑटोट्रॉप्स, आणि म्हणून त्यांना ऑटोट्रॉप्स असं म्हटलं जातं. ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे. ठीक आहे. तो ॲनिमलचा फर्स्ट काय आहे पॉईंट, ॲनिमल्स कॅन नॉट प्रिपेअर देअर ओन फूड, दे ऑब्टेन फूड फ्रॉम प्लांट्स ऑर अदर ॲनिमल्स. ॲनिमल्स स्वतःचं अन्न बनवू शकत नाहीत, ते अन्नासाठी प्राणी किंवा वनस्पती यांच्यावर अवलंबून असतात, त्यांच्यापासून ते अन्न मिळवतात. हेन्स दे आर कॉल्ड हेटेरोट्रॉप्स, आणि म्हणून त्यांना परपोषी असं म्हटलं जातं. ठीक आहे. सेकंड पॉईंट आहे, प्लांट्स शो स्पॉन्टेनियस मुवमेंट बट दे कॅन नॉट लिव्ह देअर प्लेस. म्हणजे प्लांट्स आपली जागा एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवू शकत नाहीत, जागा बदलू शकत नाहीत, पण ते मुवमेंट दाखवतात. ठीक आहे. जसं की लाजाळूचं झाड आहे ना, टच मी नॉटचं झाड, त्याच्या पानांना आपण हात लावला की ते लगेच श्रिंक होतात, हो ना, कोमेस ते लगेच बंद होतात ना. म्हणजे प्लांट मुवमेंट दाखवतात, पण ते एका जागेवरून हलू शकत नाहीत. ॲनिमल्स शो डिफरंट मुवमेंट अँड दे आर एबल टू लिव्ह देअर प्लेस. ॲनिमल वेगवेगळ्या प्रकारची मुवमेंट दाखवतात आणि ते एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकतात. थर्ड, प्लांट्स शो ग्रोथ ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. जोपर्यंत प्लांट्स जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची ग्रोथ होत राहते. म्हणजे प्लांट्सची जर समजा आपण एखादी फांदी कापली, तोडली, तर तिथे त्या जागी फांदी उगवून येते, म्हणजे त्यांची ही ग्रोथ होत असते. ॲनिमल्स शो ग्रोथ फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. त्याचप्रमाणे जे प्राणी आहेत तर त्यांची जी ग्रोथ आहे, त्यांची वाढ आहे, ती एका ठराविक काळापर्यंत असतं. आता बघा, तुम्ही लहान होता, मोठा झालात, अजून थोडे मोठे होणार, आणि एका सर्टन एज नंतर, एका ठराविक वयानंतर परत तुमची वाढ होणार नाही, तुमची उंची वाढणार नाही. ठीक आहे. 4, प्लांट्स हॅव क्लोरोफिल अँड दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. प्लांट्समध्ये क्लोरोफिल असतं आणि त्याच्या मदतीने, सनलाईट आणि क्लोरोफिलच्या मदतीने ते फोटोसिंथेसिस करतात. ठीक आहे. ॲनिमल्स डू नॉट हॅव क्लोरोफिल, दस दे कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. ॲनिमल्समध्ये क्लोरोफिल नसतं आणि म्हणून ते फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, तर स्वतःचं अन्न स्वतः बनवणे. ठीक आहे. 5, plants respire through microscopic pores called stomata situated on leaves and stem of plants. आता प्लांट्सला रेस्पिरेशनसाठी, म्हणजे हवा आत घेणे, बाहेर सोडणे, याच्यासाठी प्लांट्सचे जे पानं आहेत ना, त्याच्यावरती छोटे छोटे पोर्स म्हणजे छिद्र असतात, होल्स असतात, त्याला आपण स्टोमॅटा म्हणतो. ते पानांवरती असतात किंवा झाडांची जी स्टेम आहे त्याच्यावरती असतात. त्याचप्रमाणे ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन टू रेस्पिरेशन. ॲनिमल्सला एक ऑर्गन दिलेला असतो, अवयव दिलेला असतो, ज्याने ते रेस्पिरेशन करू शकतात. जसे काही आपण नाकाने रेस्पिरेशन करतो, हो ना. त्याचप्रमाणे जे मासे आहेत ते स्किन्सने, काही जे ॲनिमल आहेत ते स्किनने रेस्पिरेशन करतात, म्हणजे त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक ऑर्गन दिलेला असतो रेस्पिरेशनसाठी. 6, प्लांट्स डू नॉट हॅव स्पेशलाइज एक्सक्रिटरी ऑर्गन्स. प्लांट्सला एक्सक्रिटरी ऑर्गन नाही आहे, म्हणजे प्लांट्समध्ये जर एखादी गोष्ट नको असेल त्यांच्या बॉडीमध्ये तर ते बाहेर टाकू शकत नाहीत. त्यासाठी, म्हणजे बाहेर टाकतात पण त्यासाठी एक असा ठराविक ऑर्गन नाही आहे. ठीक आहे. ॲनिमल्स हॅव एक्सक्रिटरी ऑर्गन फॉर एक्सक्रिशन. तसं ॲनिमल्समध्ये जे नको असलेलं पदार्थ आहेत आपल्या बॉडीमधले, तर ते आपल्याकडे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत, ज्याने आपण ते बाहेर टाकू शकतो. 7, प्लांट्स रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ सीड, स्टेम ऑर लिव्ज. आता प्लांटचं रिप्रोडक्शन म्हणजे स्वतःसारखं प्लांट्स कसे तयार होतात, तर सीड, जर समजा आपण सीड पेरली किंवा सीड मातीमध्ये कुठे पडली तर त्याच्यापासून झाड उगवू शकतं. त्याचप्रमाणे स्टेम, जर आपण एखाद्या झाडाची फांदी लावली तर त्यापासून सुद्धा झाड येतं, किंवा लिव्ज लावले, जसं की मनी प्लांट आहे, त्याचं पानच लावावं लागतं की ते, म्हणजे त्याच्यापासून झाड येतात. ठीक आहे. ॲनिमल्स रिप्रोड्यूस आयदर बाय लेईंग एग्स ऑर बाय गिव्हिंग बर्थ टू यंग वन्स. तसं ॲनिमलमध्ये रिप्रोडक्शन कसं होत असतं, तर एकतर अंडी घालतात ॲनिमल्स, त्या अंड्यामधून नवीन जीव जन्माला येतो, किंवा
डायरेक्ट जन्म देऊन बर्थ देऊन, ठीक आहे, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत असतं. तर हे 7 पॉईंट्स आहेत डिफरन्सचे, ठीक आहे, समजले. आता आपण बी बघूया. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता आपण डिफरन्स बघितला होता, आता त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, काय साम्यता आहे, समानता काय आहे, सेम काय आहे ते पाहूयात. आन्सर. प्लांट्स अँड ॲनिमल्स आर बोथ लिव्हिंग थिंग्स. वनस्पती आणि प्राणी हे दोन्ही सुद्धा सजीव आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत. मोस्ट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स आर सीन इन बोथ ऑफ देम. जे लिव्हिंग थिंग्सचे, सजीवांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत, तर ती दोघांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. जसं की ग्रोथ आहे म्हणजे वाढ, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, श्वास घेणे, त्याच्यानंतर एक्सक्रीशन म्हणजे नको असलेले पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजे एखाद्याला रिस्पॉन्स करणे, अँड रिप्रोडक्शन आर द कॉमन कॅरेक्टरिस्टिक इन बोथ ऑफ देम. तर हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, रिप्रोडक्शन म्हणजे स्वतःसारखा जीव निर्माण करणे, तर हे सगळे दोघांमध्ये सुद्धा दिसून येतात. Plant body is also made up of cells just like that of the animal body. Plant body आणि animal body दोन्ही सुद्धा सेल पासूनच बनलेले आहेत. Thus both have cellular structure आणि म्हणून दोघांकडे सुद्धा cellular structure आहे. Animals and plants both need water and nutrients for survival. Animal आणि प्लांट, वनस्पती आणि प्राणी दोघांना सुद्धा पाणी लागतं आणि पोषक घटक लागतात जगण्यासाठी, न्यूट्रिएंट्स लागतात, बरोबर. तर हे त्यांच्यामधले सिमिलॅरिटीज होते, साम्यता होती. आता आपण सी बघूयात. हाऊ इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस. जे प्लांट किंगडम आहे तर ते आपल्यासाठी कसं उपयोगी आहे, आपण त्याचा काय यूज करू शकतो. तर आन्सर बघूयात. वी यूज प्लांट मटेरियल इन मोस्ट ऑफ अवर डेली रुटीन. जर तुम्ही तुमचं जे रोज दैनंदिन जीवन जर तुमचं बघितलं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, तर त्याच्यामध्ये आपण खूप सारे प्लांट मटेरियल वापरत असतो, म्हणजे वनस्पतीपासून आलेलं मटेरियल वापरत असतो. त्याच्यामध्ये प्लांट्स प्रोव्हाइड अस विथ फूड इन द फॉर्म ऑफ ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. जी झाडे आहेत ते आपल्याला अन्न देतात. कसं देतात, तर ग्रेन्स म्हणजे जे आपण चपाती, भाकरी काय खात असू, ती ज्याच्यापासून आलेली आहे, गहू आणि ज्वारी, तर ते प्लांट्सपासूनच आपल्याला भेटतात. किंवा बाजरी असेल, नाचणी असेल, तांदूळ आहेत, हे सगळं आपल्याला प्लांट्सपासून भेटतात. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स हे सुद्धा आपल्याला प्लांट्सपासूनच भेटतं. सम प्लांट्स लाईक वसाका, हिरडा, बेहडा, एस्पॅरेगस आर ऑफ मेडिसिनल इम्पॉर्टन्स विच वी यूज ॲज होम रेमेडीज फॉर मायनर इलनेस. जर आपल्याला काही थोडंसंच आपण आजारी पडलेलो असू, तर आपल्याला आई घरच्या घरीच औषधं देते की नाही, तर त्याच्यामध्ये हे जे प्लांट आहेत, वसाका, हिरडा, भेडा, एस्पॅरेगस, तर यांचा औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो. जे की तुम्ही जर थोडंसं म्हणजे जास्त काही आजारी नसाल, तर थोड्या आजारांवरती याचा उपचार केले जातात. सम प्लांट्स आर युज्ड फॉर इंडस्ट्रियल पर्पजेस. काही ज्या वनस्पती आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जातात, मोठमोठ्या कारखान्यात वापरल्या जातात. जसं फर्निचर बनवण्यासाठी मोठमोठ्या वनस्पती, काही ज्या वनस्पती आहेत त्या वापरल्या जातात. प्लांट्स प्रोव्हाइड अस विथ टिंबर अँड वूड विच आर युज्ड इन मेकिंग फर्निचर अँड हाऊसेस. जसं आत्ता मी सांगितलं तेच की प्लांट्स आपल्याला टिंबर आणि वूड देतात, लाकूड देतात, आणि ज्याचा उपयोग आपण फर्निचरसाठी करतो, घरे बनवण्यासाठी करतो. प्लांट्स लाईक कॉटन अँड ज्यूट प्रोव्हाइड अस विथ फायबर्स. जे कॉटनचे, कापसाची झाडे आहेत, किंवा ज्यूट म्हणजे जे पोतं असतं की नाही ब्राऊन कलरचं बघा, तर ते ज्यूटचं असतं. मग ते जे आहेत ते त्याच्यापासून आपल्याला, त्या झाडांपासून आपल्याला फायबर्स म्हणजे त्याचे धागे मिळतात. In this way, all the basic needs of human being, that means food, shelter and clothing, are fulfilled by plants. आणि अशा प्रकारे ज्या माणसाच्या बेसिक गरजा आहेत, जसं की अन्न, वस्त्र, निवारा असं आपण म्हणतो, तर ह्या सगळ्या आपल्याला कुणापासून फुलफिल केल्या जातात, कुणापासून पूर्ण होतात, तर झाडांपासूनच होतात. एवढे सगळे झाडांचे उपयोग आहेत. समजलं. आता डी पाहूयात आपण. हाऊ इज ॲनिमल किंगडम युजफुल टू अस. आता जे प्राणी आहेत ते आपल्याला कसे उपयोगी आहेत. आन्सर. डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स आर युजफुल टू अस इन मेनी वेज.
जे डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स म्हणजे जे आपले पाळीव प्राणी आहेत, जे आपण पाळतो, तर ते आपल्याला खूप साऱ्या प्रकारे उपयोगी आहेत. ॲनिमल्स प्रोव्हाइड अस विथ फूड इन द फॉर्म ऑफ मिल्क, मीट, एग्स एक्सेट्रा. आपल्याला प्राण्यांपासून दूध भेटतं, मांस भेटतं, अंडी भेटतात. द ऑक्युपेशन्स लाईक पोल्ट्री, डेअरी, फिशरी आर डिपेंडंट ऑन ॲनिमल्स. जे पोल्ट्री आहे म्हणजे ज्याच्यामध्ये कोंबड्या पाळल्या जातात, जे डेअरी आहे म्हणजे जिथून दूध आणि दुधाचे पदार्थ भेटतात, फिशरी जिथून मासे भेटतात, हे सगळे प्राण्यांवरतीच डिपेंडंट आहेत, प्राण्यांवरच अवलंबून आहेत. ॲनिमल्स लाईक ऑक्सन, हॉर्स अँड कॅमल आर युज्ड फॉर ट्रान्सपोर्टेशन. बैल, घोडे, उंट यांचा उपयोग वाहतुकीसाठी केला जातो. Earthworm helps in decomposition of waste and makes the soil fertile. जे मातीमध्ये अर्थवॉर्म गांडूळ असतात की नाही, तर ते जे वेस्ट प्रॉडक्ट आहे त्याचं डिकम्पोजिशन करतात आणि ती जी माती आहे ती फर्टाईल म्हणजे सुपीक करतात, चांगली बनवतात. दस इट इज फ्रेंड ऑफ फार्मर्स. आणि म्हणून अर्थवॉर्मला, गांडूळला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं. Some insects like honeybees, lac insect, silk, moth are useful to mankind. त्याचप्रमाणे जे हनीबी मधमाशा आहेत, परत ज्याच्यापासून लॅक म्हणजे लाख बनतात, त्याच्यापासून लाखेच्या बांगड्या बनवतात, सिल्क आहे, मोत आहे, तर हे सुद्धा माणसांसाठी खूप उपयोगी आहेत. ई, व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. आता लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव, ज्याच्यामध्ये जीव नाहीये. तर हे कसे ओळखायचे, हे कसे एकमेकांपासून वेगळे आहेत तर आन्सर, इन लिव्हिंग थिंग्स वी कॅन सी ग्रोथ, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली, मूवमेंट, अ डेफिनाइट लाईफ स्पॅन अँड सेल्युलर स्ट्रक्चर. तर आपल्याला लिव्हिंग थिंग्सचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत तर ग्रोथ म्हणजे त्यांची वाढ होते लिव्हिंग थिंग्सची, रेस्पिरेशन ते श्वसन करतात, एक्सक्रीशन नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकतात, रिप्रोडक्शन स्वतःसारखा जीव निर्माण करतात, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजे ते लगेच रिस्पॉन्ड करतात, मूवमेंट हालचाल करतात, डेफिनाइट लाईफ स्पॅन त्यांचं आयुष्य ठराविक वर्षांसाठी असतं, ठराविक लाईफ स्पॅन असतो त्यांचा, आणि सेल्युलर स्ट्रक्चर असतं त्यांच्यामध्ये. ऑल सच कॅरेक्टरिस्टिक आर नॉट सीन इन लिव्हिंग थिंग्स. जर तुम्ही दगड घेतला, दगडाची ग्रोथ होते का, तो रेस्पिरेशन करतो का, एक्सक्रीशन होते का, रिप्रोडक्शन होतं का, यातलं काहीच ते दगडामध्ये होत नाही. म्हणजे दगड हा नॉन लिव्हिंग थिंग आहे. ठीक आहे, समजलं. दिस कॅरेक्टरिस्टिक्स मेक लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. मग हे जे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्याच्यामुळे लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग याच्यामधला आपल्याला डिफरन्स समजतो. आता क्वेश्चन 2 बघूया. व्हॉट हेल्प देम टू ब्रीथ. श्वास घ्यायला काय मदत करतात तर फर्स्ट आहे अ फिश. फिश कशामार्फत श्वास घेतो तर गिल्स. फिशला श्वास घ्यायला मदत, ब्रीथ करायला मदत गिल्स करतात. अ स्नेक, स्नेकला लंग्स असतात. ठीक आहे, लंग्स मार्फत स्नेक्स ब्रीथ करत असतो. अ क्रेन, बगळा, बगळ्याला काय असतात लंग्स एडेड विथ एअर सॅक्स. आता हा बगळा उडतो ना, म्हणून त्याचे जे लंग्स आहेत, फुफ्फुस आहेत, त्याच्यामध्ये एअर सॅक्स असतात. डी, अँड अर्थवॉर्म, गांडूळ आहे तर ते स्किन किंवा क्युटिकल याच्या मार्फत ब्रीदिंग करत असतात. मॅन, मॅनला लंग्स आहे, डायफ्रॅम हेल्प्स इन ब्रीदिंग. ठीक आहे, त्यानंतर एफ, अ बॅनियन ट्री, वडाचं झाड आहे तर टायनी पोर्स ऑन द लिव्ज. कोणतंही झाड जरी असेल तर ते झाडाच्या पानांवरती जे पोर्स आहेत टायनी, तर तेच आन्सर येईल. त्याच्यानंतर अ कॅटरपिलर, कॅटरपिलरला स्पिरॅकल्स असतात, त्याने ते ब्रीदिंग करत असतात. क्वेश्चन 3 पाहूयात. फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. इथे खाली ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत तर त्यातले कोणते करेक्ट आन्सर आहे ते शोधून लिहायचं आहे. तर ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ऑक्सिजन, डाईज, एक्सक्रीशन, कार्बन डायऑक्साईड, रिस्पॉन्सिव्हनेस, फोटोसिंथेसिस आणि स्टिम्युलाय. ठीक आहे, तर फर्स्ट बघूया. द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड. ज्या प्रोसेसने प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात तिला काय म्हणतात तर फोटोसिंथेसिस म्हणतात. बी, टू इनहेल ऑक्सिजन अँड टू एक्सहेल कार्बन डायऑक्साईड इज कॉल्ड रेस्पिरेशन. ठीक आहे, आपण ऑक्सिजन इनहेल करतो
आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, तर त्याला रेस्पिरेशन म्हणतात. सी, द एलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड डॅश डॅश. आपल्या शरीरातले जे नको असलेले पदार्थ आहेत ते एलिमिनेट करतो म्हणजे शरीराच्या बाहेर टाकतो, त्याला म्हणतात एक्सक्रीशन. डी, द ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू ॲन इव्हेंट इज कॉल्ड डॅश डॅश टू डॅश डॅश. हे आन्सर आहे. तर एखाद्या कुठल्याही घटनेला आपण जे रिस्पॉन्ड करतो, लगेच रिस्पॉन्स देतो ना, प्रतिक्रिया देतो, तर त्याला काय म्हणतात? रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई. ई, ऑन कम्प्लिटिंग देअर लाईफ स्पॅन एव्हरी लिव्हिंग थिंग डॅश डॅश डाईज. त्यांचा लाईफ स्पॅन झाला, संपून आयुष्य संपलं की मग ते काय होतात? कोणतेही लिव्हिंग थिंग असतील, प्रत्येक लिव्हिंग थिंग, प्रत्येक सजीव डाईज म्हणजे मरतात. ठीक आहे. क्वेश्चन 4 बघूया. राईट द युजेस ऑफ दीज ॲनिमल्स अँड प्लांट्स. खाली काही प्लांट्स आणि ॲनिमल्स आणि प्लांट्स दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला युजेस लिहायचे आहेत. ठीक आहे. काय वापर होतो ते लिहायचा. फर्स्ट, हनी बी म्हणजे मधमाशी. हनी बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम द फ्लॉवर्स अँड कन्वर्ट इट इन टू हनी. हनी बी काय करतात? तर फुलांमधून नेक्टर गोळा करतात आणि मग त्याचं रूपांतरण हनीमध्ये, मधामध्ये करतात. हनी बी म्हणजे मधमाशी. हनी इज स्टोर्ड इन द बी हाईव्ह. आणि मग तो जो तयार झालेला, त्यांनी तयार केलेला हनी आहे ना, ते बी हाईव्हमध्ये, मधमाशांचं पोळं असतं ना, त्याच्यामध्ये ते साठवून ठेवतात. बी वॅक्स अँड हनी आर द युजफुल प्रॉडक्ट्स फॉर अस. आणि मग त्या बी हाईव्हमध्ये आपल्याला काय भेटतं? तर बी वॅक्स भेटतं आणि हनीसुद्धा, मधसुद्धा भेटतं. तर ते दोन्ही आपल्यासाठी उपयोगी आहेत. हनी कॅन बी युज्ड इन कन्फेक्शनरी अँड ॲज मेडिसिन. तर हनी कन्फेक्शनरी म्हणजे मिठाईमध्ये वापरतात आणि मेडिसिन म्हणजे औषधे म्हणून सुद्धा वापरतात. हनी बीज हेल्प इन पॉलिनेशन ऑफ प्लांट्स अँड दज आर हेल्पफुल फॉर फार्मर्स अँड ऑर्चर्ड ओनर्स. तर जेव्हा हनी बी नेक्टर गोळा करण्यासाठी फुलांवरती बसतात ना, तेव्हा त्यांच्या पायाला पोलन ग्रेन्स लागतात आणि त्यामुळे दुसरीकडे उडत उडत जातात, तेव्हा ते पोलन ग्रेन्स त्या दुसऱ्या जमिनीवर समजा बसले किंवा दुसरीकडे उडून जाताना ते पोलन ग्रेन्स त्या ठिकाणी पडतात आणि तिथे नवीन झाडे उगवून येतात. म्हणून अशा प्रकारे ते शेतकरी आणि ज्यांचे फुलांचे बागा असतात ना, फुलांच्या फळांच्या बागा, तर त्यांच्यासाठी ते खूप हेल्पफुल आहेत, उपयोगी आहेत हनीबीज. सेकंड, शार्क्स. शार्क मासा माहीत आहे ना ते. शार्क लिव्हर ऑइल इज ऑप्टेन फ्रॉम शार्क. शार्कपासून शार्क लिव्हर ऑइल हे मिळवलं जातं, विच इज यूज टू मेक मेडिसिन्स. आणि त्याचा वापर औषधी म्हणून केला जातो. शार्क फिन्स आर इन ग्रेट डिमांड इन फॉरेन कंट्रीज ॲज इट इज कन्सिडर्ड ॲज अ डेलिकसी. तर फॉरेन कंट्रीजमध्ये जे शार्कचे फिन आहेत ना, तर ते खातात. डेलिकसी म्हणजे ते खाल्ले जातात फॉरेन कंट्रीजमध्ये, म्हणून त्यांना खूप डिमांड आहे. स्किन ऑफ शार्क इज यूज्ड फॉर मेकिंग सम आयटम्स. जे शार्कची स्किन आहे ना, माशाची जी त्वचा आहे, तर ती काही वस्तू बनवण्यासाठी वापरली जाते. शार्क मीट इज ऑल्सो यूज्ड इन कॅटल अँड पोल्ट्री फीड. गुरांना किंवा कोंबड्यांना जे खाद्य दिलं जातं ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा शार्कचं मांस वापरलं जातं. 3. Yaks. Yaks are mainly used as beasts of burden and a means of transport in hilly and snowy regions. जे डोंगराळ किंवा बर्फाळ प्रदेश आहेत, जिथं गाड्या घोडे जात नाहीत, तिथे याकचा वाहतुकीसाठी आणि ओझे वाहून नेण्यासाठी उपयोग केला जातो. इन नेपाळ अँड तिबेट याक्स आर युज्ड फॉर प्लगिंग द फील्ड्स. नेपाळ आणि तिबेटमध्ये याकचा शेत नांगरण्यासाठी सुद्धा वापर केला जातो, जसे आपण बैल वापरतो ना त्याप्रमाणे. याक मीट इज कन्झ्युम्ड इन सम रिमोट एरियाज. जे काही खूप डोंगराळ भागात आदिवासी एरिया आहेत, तर तिथे याकचा मांससुद्धा खाल्लं जातं. याक मिल्क अँड द चीज नोन ॲज चर्पी ॲज वेल ॲज याक बटर आर वाईडली युज्ड इन तिबेट. ते याकचं मिल्क आहे ना, याकपासून जे दूध भेटतं त्याला चर्पी असं म्हटलं जातं आणि जे चीज भेटतं त्याला याक बटर असं म्हटलं जातं. तर ते तिबेटमध्ये वापरलं जातं. तिबेटमध्ये लोक त्याचा उपयोग करतात. याक डंग इज युज्ड ॲज फ्युएल. म्हणजे याकपासून जे डंग म्हणजे जे शेण भेटतं, तर त्याचा फ्युएल म्हणून वापर केला जातो. जसं आता आपण इथे गाय आणि बैलाच्या ज्या शेणापासून गोवऱ्या थापतात की नाही, आणि ते चुलीमध्ये जाळण्यासाठी त्याचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे इथे याकच्या शेणाचा वापर केला जातो. 4. शीप. शीप प्रोव्हाइड अस वूल.
तर शीप म्हणजे मेंढी. मेंढीपासून आपल्याला काय भेटते तर लोकर भेटते. ॲट सम प्लेसेस शीप मीट इज यूज्ड ॲज फूड. काही ठिकाणी शीपचे मांससुद्धा खातात. शीप मिल्क इज यूज्ड बाय द शेफर्ड कम्युनिटी. जे धनगर लोक आहेत जे शीपला पाळतात त्यांना शेफर्ड असं म्हणतात, म्हणजे धनगर. तर ते शीपचं मिल्क पितात. फ्रॉम द एक्स्क्रीटा ॲज पॅलेट्स ऑफ शीप अ गुड क्वालिटी फर्टिलायझर इज ऑप्टेन्ड. एक्स्क्रीटा किंवा जे शीपच्या लेंड्या आहेत ना, तर त्याच्यापासून चांगल्या क्वालिटीचं आपल्याला फर्टिलायझर म्हणजे खत भेटतं. सिन्स शीप हॅव द हॅबिट ऑफ ग्रेझिंग दे आर यूज्ड फॉर क्लिअरिंग द व्हेजिटेशन. शीप काय करत असतात, शीप ग्रेझिंग करतात, चरतात. जिथे तिथे जाईल तिथं मेंढ्या ह्या चरतच असतात. म्हणून ते जे व्हेजिटेशन आहे वनस्पती क्लिअरिंगसाठी त्यांचा उपयोग केला जातो, म्हणजे त्या वनस्पती पूर्णपणे खाऊन टाकतात. तुम्हाला माहीत आहे का, गावाकडे शेतांमध्ये असे मेंढ्या बसवल्या जातात. कशासाठी बसवल्या जातात तर यासाठी की त्यांचं जी लेंड्या पडतात तिथं त्या बसतात, तिथं त्या दिवसभर चरत असतात आणि त्यातून तिथं जे त्यांच्या ज्या लेंड्या पडतात ना, मग त्या शेताची जी सुपीकता आहे, पीक घेण्याची क्षमता आहे ती वाढते. म्हणून गावागावांमध्ये शेतामध्ये शीपला बसवलं जातं. आणि त्याचप्रमाणे शीप आणि गोट काहीसुद्धा खातात, त्यामुळे त्यांचं जे दूध आहे ना ते खूप पौष्टिक मानलं जातं. ठीक आहे. 5. अर्थवर्म्स. अर्थवर्म म्हणजे गांडूळ. अर्थवर्म्स रिगल थ्रू द सॉईल. तुम्हाला माहीत आहे ना, गांडूळ असं मातीमध्ये आतात घुसतात, बाहेर येतात, त्याला रिगल असं म्हणतात. दे हेल्प इन डिकम्पोजिशन ऑफ डेड अँड डिकेइंग रिमेन्स ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. आणि ते मातीमध्ये जर काही ॲनिमल किंवा म्हणजे प्राणी किंवा वनस्पती यांचे काही भाग राहिलेले असतील तर त्याचं ते डिकम्पोजिशन करतात, म्हणजे त्यांना नष्ट करून टाकतात. दे लूजन द सॉईल. आणि ते सतत मातीमध्ये फिरत असल्यामुळे ती सॉईल कशी होते, लूज होते. विथ द हेल्प ऑफ द अर्थवर्म्स वर्मी कंपोस्टिंग ऑफ द डिग्रेडेबल वेस्ट इज ऑल्सो डन. तर गांडुळांच्या मदतीने वर्मी कंपोस्टिंग म्हणजे गांडूळ खत तयार केलं जातं. ड्यू टू अर्थवर्म्स सॉईल बिकम्स फर्टाईल. गांडुळांमुळे ती जी माती आहे ती अतिशय सुपीक बनते, चांगली बनते. देअरफॉर दे आर कन्सिडर्ड ॲज फ्रेंड्स ऑफ फार्मर्स. आणि म्हणून त्यांना शेतकऱ्यांचा मित्र असं म्हटलं जातं. 6. डॉग्स. डॉग म्हणजे कुत्रे. डॉग इज अ लॉयल अँड फेथफुल ॲनिमल अँड कन्सिडर्ड ॲज द बेस्ट फ्रेंड ऑफ मॅन. डॉग हे अतिशय प्रामाणिक आणि विश्वासू प्राणी आहे आणि कुत्र्याला माणसाचा प्रिय मित्र किंवा बेस्ट फ्रेंड मानलं जातं. डॉग गार्ड द हाऊस अँड प्रॉपर्टीज ऑफ हिज ओनर. कुत्रा हा मालकाचे जे घर आहे किंवा त्याची काही प्रॉपर्टी आहे तर त्याचं रक्षण करतो. स्निफर डॉग्स आर ट्रेन टू ट्रॅक द नॅरोटिक्स अँड एक्सप्लोसिव्स. जे स्निफर डॉग्स आहेत ना, जे बघा पोलीस वापरतात, ते नार्कोटिक्स आणि जर काही बॉम्ब शोध पथकामध्ये सुद्धा अशा प्रकारे कुत्री वापरली जातात. ड्यू टू दिस दे आर इन द टीम ऑफ पोलीस अँड आर्मी. आणि म्हणून ते पोलिसांच्या टीममध्ये आणि आर्मीमध्ये असतात. डॉग्स प्ले विथ चिल्ड्रन अँड एंटरटेन देम. कुत्री लहान मुलांसोबत खेळतात. डॉग्स आर ऑल्सो यूज फॉर मेडिकल रिसर्च. मेडिकल रिसर्चमध्ये सुद्धा कुत्र्यांवरती रिसर्च केला जातो, त्यांचा वापर केला जातो. 7 बघूयात बायवल्व्स. बायवल्व्स म्हणजे शिंपले असतात ना, त्या शिंपल्याच्या आतमध्ये असलेला ॲनिमल, प्राणी. बायवल्व इज द सॉफ्ट बॉडीड ॲनिमल इनसाइड द 2 शेल्स. 2 शिंपल्यांच्या आत असलेला मऊ शरीर असलेला ॲनिमल, त्याला बायवल्व असं म्हणतात. द शेल आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. त्या ज्या शेल असतात ना शिंपल्याच्या, तर ते कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेले असतात. दीज शेल्स हॅव मल्टिपल युजेस. तर या शेल्सचे खूप सारे यूज होतात. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स आर मेड फ्रॉम दीज. त्या शेलपासून तुम्ही बघितलेलं असेल वेगवेगळे असे हँगिंग जे डेकोरेटिव्ह आर्टिकल असतात, डेकोरेशनच्या वस्तू असतात किंवा हँगिंग असे पडद्याचे सुद्धा असतात दोरीसारखे, तर त्याच्यामध्ये शेल वापरले जातात. द क्रश शेल्स आर ऑल्सो यूज्ड इन बिल्डिंग मटेरियल. बांधकाम करताना सुद्धा या ज्या शेल आहे त्याचा चुरा वापरला जातो, शिंपल्यांचा चुरा. इन मेडिसिनल प्रिपरेशन्स द शेल्स आर यूज्ड.
औषधांमध्ये सुद्धा शिंपल्यांचा वापर केला जातो. द सॉफ्ट ॲनिमल्स इनसाइड द शेल इज कन्सिडर्ड ॲज डेलिकसी. काही ठिकाणी हे जे शिंपल्याच्या आतमधले जे ॲनिमल आहे, जो बायवल आहे, तर त्याला खाल्लं पण जातं. पर्ल्स आर कल्चर्ड इनसाइड द शेल ऑफ बायवल कॉल्ड पर्ल ऑयस्टर. ज्या शिंपल्यांच्या आतमध्ये मोती तयार होतात ना, तर त्यांना पर्ल ऑयस्टर असं म्हटलं जातं. 8. हॉर्सेस म्हणजे घोडे. हॉर्स इज युज्ड ॲज मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट सिन्स ओल्डन डेज. खूप जुन्या काळांपासून घोड्यांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. दे अल्सो ड्रॉ कार्ट्स अँड कॅरेजेस. तर त्यांच्यापासून घोडागाडीसुद्धा बनवले जातात, सामान पण वाहून नेलं जातं. इन आर्मी अँड पोलीस फोर्स 2 हॉर्सेस आर युज्ड. आर्मीमध्ये म्हणजे सैन्यामध्ये आणि पोलिसांमध्ये सुद्धा घोड्यांचा वापर केला जातो. रेसिंग ऑफ हॉर्सेस इज ऑल्सो अ स्पोर्ट. घोड्यांच्या शर्यतीसुद्धा लावल्या जातात. 9. माईस म्हणजे उंदीर. माईस आर मोर हार्मफुल दॅन बिंग युजफुल. तर हे जे उंदीर आहेत, तर त्यांच्या उपयोगापेक्षा त्यांचा आपल्याला त्रासच जास्त होतो. दे डिस्ट्रॉय द फूड अँड ऑल्सो कॉज ट्रान्समिशन ऑफ डिसिजेस लाईक प्लेग. ते आपल्या अन्नाची नासाडी तर करतातच, पण प्लेगसारखे जे आजार आहेत ते उंदरांमार्फतच एकाकडून दुसऱ्याकडे पसरले जातात. हाऊएव्हर दे आर युज्ड इन बायोलॉजी लॅब्स ॲज द एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स. आणि म्हणून ते जे आहे ते लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करण्यासाठी वापरले जातात. आता सेकंड बघूयात, प्लांट्स. वनस्पतींचे काय उपयोग आहेत. फर्स्ट आहे जिंजर. जिंजर म्हणजे आले. जिंजर इज युज्ड इन व्हेरियस डिशेस. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आल्याचा वापर केला जातो. इट इज ऑल्सो युज्ड ॲज अ पॉप्युलर मेडिसिन. एक प्रसिद्ध औषध म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. खोकला आला की आपण आल्याचा रस पितो, आले पाक खातो, हो की नाही. खोकल्यावर चांगलं प्रभावी आहे आलं. जिंजर एक्स्ट्रॅक्ट इज अ रेमेडी फॉर ऑल काइंड्स ऑफ एक्स अँड पेन्स. आल्याचा जो रस काढला जातो तो सर्व प्रकारचे जे दुखणे आहेत त्यांच्यावरती उपयोगी आहे. ड्राईड जिंजर पावडर म्हणजे सुंठ इज ऑफ ग्रेट मेडिसिनल व्हॅल्यू. जर जिंजर आहे, आल्याची पावडर म्हणजे वाळलेलं आलं आहे ना, त्याची जर पावडर केली, त्याला आपण सुंठ म्हणतो, तर ते खूप औषधी आहे. ॲज अ होम रेमेडी जिंजर अँड सुंठ आर सेफली युज्ड अगेन्स्ट हेडॅक, नॉसिया, ॲसिडिटी. जर आपल्याला हेडॅक, डोकेदुखी होत असेल, नॉसिया म्हणजे मळमळ होतीये, ॲसिडिटी झाली, पित्त झाले, तर त्याच्यावरती घरगुती उपाय म्हणून आलं आणि सुंठ हे सेफली वापरलं जातं. सेकंड आहे मँगो म्हणजे आंबा. मँगो इज कन्सिडर ॲज द किंग ऑफ फ्रूट्स. मँगोला, आंब्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं. मँगोज रायपन ड्युरिंग समर सीझन. उन्हाळ्यामध्ये मँगो पिकतात. दे कंटेन व्हेरी हाय लेवल ऑफ व्हिटॅमिन ए अँड फ्रुक्टोज शुगर. त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए आणि फ्रुक्टोज शुगर असते. व्हेरियस प्रॉडक्ट्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम मँगोज. मँगोपासून, आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, जसं की सच ॲज मँगो ज्यूस, आंब्याचा रस बनवला जातो, पल्प, आईस्क्रीम बनवलं जातं, स्क्वॅश, पिकल्स, एवढे त्याचे पदार्थ बनवले जातात. लिव्ज ऑफ मँगो ट्री आर कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड बाय हिंदूज. जे आंब्याच्या झाडाची पाने आहेत तर त्याला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं. दे आर युज्ड इन रिलिजियस इव्हेंट्स. कुठलेही धार्मिक कार्यक्रम असतील तेव्हा आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. 3. युकॅलिप्टस. युकॅलिप्टस म्हणजे निलगिरी. द ऑइल ऑप्टेन फ्रॉम लिव्ज ऑफ द ट्री हॅव मेडिसिनल व्हॅल्यू. तर या निलगिरीच्या झाडांच्या पानापासून जे तेल बनवलं जातं तर त्याचा औषधी उपयोग होतो, त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. इवन द ड्राईड लिव्ज आर ऑफ सम यूज. निलगिरीची वाळलेली पाने सुद्धा उपयोगी असतात. द युकॅलिप्टस ऑइल इज अ रेमेडी फॉर कोल्ड अँड फिवर. जर तुम्हाला सर्दी किंवा ताप असेल तर त्याच्यामध्ये हे निलगिरीचं तेल औषध म्हणून वापरलं जातं. इट इज ऑल्सो युज्ड ॲज अन ॲस्ट्रिंजंट. तर हे ॲस्ट्रिंजंट म्हणून सुद्धा वापरलं जातं. ॲस्ट्रिंजंट म्हणजे जर काही जखम झालेली असेल तर त्याच्यावर आपण हे मलम म्हणून लावू शकतो. इट वॉर्ड्स ऑफ द फाऊल स्मेल. जर घरामध्ये किंवा कुठेही घाण वास येत असेल, दुर्गंधी येत असेल, तर हे जर तेल स्प्रे केलं तर त्याच्यामुळे ती दुर्गंधी जी आहे तर ती दूर होते.
द बार्क ऑफ द युकॅलिप्टस ट्री इज ऑल्सो यूज्ड. या निलगिरीच्या झाडाचं जे बार्क आहे, साल आहे, तर ते सुद्धा वापरलं जातं. द स्टेम इज यूज्ड फॉर मेकिंग पेपर्स. आणि याचं जे खोड आहे तर त्याचा वापर जो आहे तो पेपर बनवण्यासाठी करतात. 4. बबूल, ॲकॅशिया. बाभूळ माहिती आहे तुम्हाला, बाभळीचं झाड, तर ते बबूल त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आणि त्याचं सायंटिफिक नेम आहे ॲकॅशिया. द लिव्ज अँड लेग्युम्स ऑफ द बबूल ट्री आर युज्ड ॲज कॅटल फीड. तर त्याचे जी पाने आहेत बाभळीच्या झाडाची, आणि लेग्युम्स म्हणजे बाभळीच्या झाडाला ज्या शेंगा असतात ना, त्या म्हणजे लेग्युम्स. तर त्याचा वापर गुरांचं खाद्य म्हणून केला जातं. द डेलिकेट ट्विग्स ऑफ दिस ट्री आर यूज्ड फॉर क्लिनिंग टीथ. पहिल्या काळामध्ये जेव्हा ब्रश नसायचे ना, तेव्हा बाभळीच्या झाडाच्या काठीने दात स्वच्छ करायचे, दात घासायचे. ड्यू टू थॉर्नी नेचर द ब्रांचेस ऑफ बबूल ट्री यूज्ड फॉर मेकिंग कंपाऊंड्स अँड एन्क्लोजर्स. तर त्या बाभळीच्या झाडाच्या ज्या फांद्या असतात ना, त्याला खूप काटे असतात, म्हणून त्याच्या ज्या फांद्यांचा वापर आहे तर ते घराभोवतीचं कुंपण बनवण्यासाठी केला जातो. द गम ओझिंग आउट फ्रॉम द बार्क्स ऑफ द ट्री इज इन ग्रेट डिमांड. त्या झाडाच्या सालीतून जो गम बाहेर पडतो, डिंक बाहेर पडतो, तर त्याला खूप मागणी आहे. त्याच्यापासूनच डिंक बनवला जातो. द वूड ऑफ बबूल इज व्हेरी टफ अँड हेन्स यूज्ड इन शिप बिल्डिंग. बाभळीच्या झाडाचं लाकूड असतं ते खूप कडक असतं, आणि म्हणून ते जहाज बांधणीसाठी त्या लाकडाचा वापर होतो, जहाज बनवण्यासाठी. 5. टीक. टीक वूड इज यूज्ड फॉर मेकिंग फर्निचर. घरामध्ये जे आपण फर्निचर बनवतो की नाही, कपाट, टेबल, खुर्च्या, तर त्याच्यासाठी टीकच्या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो. टीक इज देअरफॉर इन ग्रेट डिमांड. आणि त्याच्यामुळे टीकची खूप मागणी आहे. वूड फ्रॉम टीक इज यूज्ड इन हाऊस बिल्डिंग फॉर मेकिंग डोअर्स अँड विंडोज. घर बांधताना सुद्धा टीकच्या लाकडाचा वापर केला जातो. दरवाजे, खिडक्या त्यापासूनच बनवल्या जातात. To supply this demand, the Indian Forest Department cultivates teak trees on a large scale. आता टीकच्या झाडाची खूप मागणी आहे, कारण खूप साऱ्या बिल्डिंग बांधल्या जातात, खूप सारे फर्निचर बनवलं जातं, आणि त्याच्यामुळे ही डिमांड पूर्ण करण्यासाठी, ही मागणी पूर्ण करण्यासाठी इंडियन फॉरेस्ट डिपार्टमेंट, भारताचं जे जंगली खातं आहे, जंगल डिपार्टमेंट, तर ते काय करतात, जंगलामध्ये खूप जास्त प्रमाणात टीकची झाडे लावतात. 6. स्पिनॅच. स्पिनॅच म्हणजे पालक. स्पिनॅच इज अ व्हेरी पॉप्युलर ग्रीन लिफी व्हेजिटेबल. आपल्याला माहीतच आहे, पालक ही खूप प्रसिद्ध असलेली हिरवी पालेभाजी आहे. इट कंटेन्स मेनी विटॅमिन्स अँड मिनरल्स. त्याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. अँड इज रिच इन आयर्न. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात कशाचं प्रमाण आहे, तर आयर्नचं म्हणजे लोहाचं प्रमाण आहे. कन्झ्युमिंग स्पिनॅच रेग्युलरली कीप्स अस इन गुड हेल्थ. नियमितपणे जर आपण पालक खाल्ली, पालकची भाजी खा, ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. स्पिनॅच इज सेड टू इन्हान्स हेल्थ ऑफ हार्ट अँड इट ऑल्सो बूस्ट द मेमरी. आपल्या हृदयाचं जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर स्पिनॅच खाल्लं पाहिजे. त्याचबरोबर आपली जर मेमरी, आपली जी बुद्धिमत्ता आहे, बुद्धी आहे, तर ती जर चांगली ठेवायची असेल तर आपण स्पिनॅच खाल्लं पाहिजे. इट इज ऑल्सो अ गुड रेमेडी टू रिलीव्ह कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन म्हणजे जर आपलं पोट साफ होत नसेल तर ते पोट साफ करण्यासाठी सुद्धा स्पिनॅच खूप उपयोगी आहे. म्हणजेच पालक खात जावं. 7. ॲलोवेरा. ॲलोवेरा म्हणजे कोरफड. ॲलोवेरा इज अ मेडिसिनल प्लांट. तर हे ॲलोवेरा, कोरफड आहे, ती एक औषधी वनस्पती आहे. The sap and juice of aloe vera is very effective against different skin infections, cuts, bruises, burns and wounds. कोरफड आहे ना, कोरफडीचा ज्यूस किंवा त्याची जी सॅप आहे, तुम्ही जर कधी कोरफडीची छोटीशी फांदी कट केली तर त्याच्या आतमध्ये एक स्टिकी सबस्टन्स असतो बघा, तर तो जो आहे ना, तो वेगवेगळ्या प्रकारचे आपले जर काही आपल्याला त्वचेचे आजार असतील, आपल्याला काही कापलं असेल, जखम झालेली असेल, जळलेली स्किन असेल, तर त्याच्यावरती ते खूप उपयोगी आहे.
Consuming aloe vera juice regularly gives relief in digestive complaints. पोटाच्या काय समस्या असतील तर त्याच्यावरती जर आपण कोरफडीचा ज्यूस पिला तर तो खूप उपयोगी आहे. Aloe vera is also used in treatment of diabetes and cancer. डायबेटीज आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा ॲलोवेरा कोरफडीचा वापर केला जातो. द जेल ऑफ ॲलोवेरा इज यूज्ड इन कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स. जे काही कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे मेकअपचं सामान आहे तर त्याच्यामध्ये ह्या ॲलोवेराचा जो जेल आहे त्याचा वापर केला जातो. 8. टर्मरिक. टर्मरिक म्हणजे हळद. टर्मरिक इज रेग्युलरली यूज्ड इन डेली कुकिंग. रोजच्या स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर केला जातो. इट हॅज मेनी मेडिसिनल प्रॉपर्टीज. त्याचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. टर्मरिक इज इफेक्टिव्ह इन वाउंड हिलिंग ॲज इट हॅज अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज. तर जी हळद आहे आपल्याला बघा काही कापलं रक्त येत असेल तर आई आपल्याला म्हणते त्याच्यावरती हळद लाव. त्या हळदीमुळे काय होतं ते ब्लिडिंग व्हायचं रक्त यायचं थांबतं. म्हणजे कोणतीही जखम बरी करण्याची ताकद जी आहे किंवा जो गुण आहे तो हळदीमध्ये आहे. आणि ती अँटीसेप्टिक प्रॉपर्टी म्हणजे ती जंतुनाशक असल्यामुळे आपण त्याचा जखमेवरती वापर करतो. इट इज अल्सो अ जर्मिसिडल म्हणजे ते जंतुनाशक आहे. इट इज यूज्ड इन कॉस्मेटिक्स. ते आपण कॉस्मेटिकमध्ये सुद्धा सौंदर्य प्रसाधने असं म्हणतो आपण म्हणजे मेकअपच्या सामानामध्ये सुद्धा आपण हळदीचा वापर करतो. कफ अँड कोल्ड कॅन बी इफेक्टिव्हली क्युअर्ड बाय कन्झ्युमिंग मिल्क विथ टर्मरिक पावडर इन इट. आपल्याला जर सर्दी खोकला झाला तर आई आपल्याला हळदीचं दूध बनवून देते की नाही खोकला झाल्यावर. तर ते सांगितलंय ते सर्दी खोकल्यामध्ये जर दुधामध्ये हळद टाकून पिली तर त्याचा चांगला उपयोग होतो. 9. होली बेसिल म्हणजे पवित्र तुळस. बेसिल म्हणजे तुळस. होली बेसिल इज मेडिसिनल हर्ब. तर पवित्र तुळस आहे ती एक औषधी वनस्पती आहे. इन द हिंदू रिलिजन होली बेसिल इज कन्सिडर्ड टू बी अ व्हेरी ऑस्पियस. हिंदू धर्मामध्ये पवित्र तुळशीला शुभ मानलं जातं. ऑस्पियस म्हणजे शुभ मानले जाते. ज्यूस ऑप्टेन फ्रॉम लीव्ज ऑफ बेसिल प्लांट क्युअर्ड मेनी डिसीजेस. तुळशीच्या पानांचा जर ज्यूस पिला तर त्याच्यापासून खूप सारे आजार बरे होतात. बेसिल प्लांट कीप्स द इन्सेक्ट अवे. तुळशीचं जे झाड आहे तुळशीचं जे रोप आहे ते किड्यांना कीटाणूंना लांब ठेवतं. इन ओल्डन डेज एव्हरी कोर्टयार्ड यूज टू हॅव अ बेसिल प्लांट. जुन्या काळामध्ये प्रत्येकाच्या कोर्टयार्ड म्हणजे अंगणामध्ये तुळस ही असायचीच. तुळशी वृंदावन बघा गावाला अजूनही प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशी वृंदावन असतेच. द ड्राईड स्टेम्स ऑफ बेसिल यील्ड बीड्स विच आर युज्ड बाय सेंट्स. तर तुळशीचे जे वाळलेले देठ आहे तुळशीच्या रोपाचे त्यापासून तुळशीची माळ बनवली जाते आणि ते संत घालतात. जे संत लोक आहेत की नाही किंवा आपण म्हणतो ना जे माळकरी आहेत वारकरी आहेत तर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा असतात बघा. ते ह्या तुळशीच्या वाळलेल्या देठापासून बनवतात. इन आयुर्वेदा मेनी मेडिसिन्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम बेसिल. आयुर्वेदामध्ये खूप सारी औषधे आहेत ती तुळशीपासून बनवले जातात. इन थायलंड बेसिल इज यूज्ड इन कुकिंग फॉर अ पर्टिक्युलर फ्लेवर. थायलंडमध्ये स्वयंपाकामध्ये एका विशिष्ट प्रकारचा एक चांगला वास येण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो. फ्रॉम कर्पूर तुलसी व्हरायटी ऑफ बेसिल द ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड. तुळशीच्या झाडाचाच एक प्रकार आहे कर्पूर तुळशी तर त्यापासून तेल बनवलं जातं. 10 बघूयात करंजा. त्याचं सायंटिफिक नेम आहे पोंगामिया पिनाटा. तर करंजाचं झाड असतं. फ्रॉम द ट्री fruit, leaves, roots, bark, seeds and twigs of करंजा oil is extracted. करंजाच्या प्रत्येक पार्टपासून म्हणजे जे झाड आहे फ्रूट्स आहेत फळे आहेत त्याची पाने आहेत त्याचे रूट आहेत मुळं आहेत त्याची साल आहे त्याच्या बिया आहेत त्याच्या फांद्या आहेत छोट्या छोट्या सगळ्यांपासून तेल काढलं जातं. आयुर्वेदिक मेडिसिन्स विच आर इफेक्टिव्ह ऑन व्हरायटी ऑफ डिसीजेस आर ऑप्टेन फ्रॉम करंजा ट्री अँड सीड्स ऑफ करंजा. करंजाच्या झाडापासून आणि करंजाच्या बियांपासून
आयुर्वेदिक औषधे बनवले जातात, जी की खूप साऱ्या वेगवेगळ्या आजारांवरती उपयोगी आहेत. करंजा इज ऑल्सो यूज फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ बायोडिझेल. जे बायोडिझेल आहे म्हणजे पेट्रोल डिझेल सोडून जे आपण जैविक गोष्टींनी इंधन बनवतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा करंजाचा वापर केला जातो. करंजा इज ऑल्सो युज्ड ॲज फ्युएल वूड. तसेच आपण जर चुलीमध्ये जाळण्यासाठी लाकूड सुद्धा या करंजाचं वापरलं जातं. 11th आहे मोह. तर हे एक झाडाचं नाव आहे मोह. त्याला सायंटिफिक नाव आहे मधुका लॉंगिफोलिया. द ट्रीज ऑफ मोह आर सीन इन द फॉरेस्टेड एरियाज. जंगली भागांमध्येच ह्या प्रकारची हे मोहची झाडं आपल्याला दिसतात. फ्रॉम द सीड्स अँड फ्लॉवर्स ऑफ मोह ट्री मेडिसिन्स अँड अदर एक्स्ट्रॅक्ट्स आर ऑप्टेन. जे मोहचे जे बिया आहेत किंवा त्याची जी फ्लॉवर आहेत, फुले आहेत, त्याच्यापासून औषधे आणि अजून एक्स्ट्रॅक्ट बनवले जातात, म्हणजे तेल वगैरे काढलं जातं. द ऑइल फ्रॉम मोह ट्री इज इफेक्टिव्ह इन हेडॅक, स्किन इन्फेक्शन्स अँड रुमॅटिझम. तर ह्या मोह झाडापासून जे आपण तेल काढतो, तर ते डोकेदुखी, स्किन इन्फेक्शन आणि रुमॅटिझम म्हणजे संधिवात याच्यावरती उपयोगी आहे. इन गडचिरोली डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र, जॅम इज प्रिपेअर्ड फ्रॉम द फ्लॉवर्स ऑफ मोह ट्री. मोह झाडाच्या फुलांपासून गडचिरोलीमध्ये जॅम बनवला जातो. अमॉंग ट्रायबल फोक, वाईन मेड फ्रॉम मोह इज व्हेरी पॉप्युलर. जे ट्रायबल फोक आहे म्हणजे जंगलामध्ये राहणारे जे माणसं आहेत, आदिवासी लोक, तर त्यांच्यात ते मोहपासून वाईन बनवतात, ती खूप प्रसिद्ध आहे. 12. मलबेरी. द मलबेरी ट्री इज ऑफ स्पेशल इम्पॉर्टन्स फॉर द ऑक्युपेशन ऑफ सेरिकल्चर. तर हे जे मलबेरी जे झाड आहे, तर ते जे सेरिकल्चर आहे, सेरिकल्चर म्हणजे रेशीम उद्योगामध्ये, तर खूप महत्त्वाचं आहे. सिल्क वॉर्म फीड्स ऑन मलबेरी लिव्ज ड्युरिंग द डेव्हलपमेंट. जेव्हा जे रेशीम किडे असतात त्यांची वाढ होत असते, तेव्हा ते या मलबेरीच्या झाडाची पाने खातात. देन इट कन्वर्ट्स इटसेल्फ इनटू अ कोकून. आणि नंतर ते ती पाने खाऊन स्वतःला मग कोकूनमध्ये कन्वर्ट करतात. फ्रॉम द कोकून सिल्क इज ऑप्टेन. आणि त्या कोकूनपासून आपल्याला मग सिल्क म्हणजेच रेशमी धागा भेटतो. Therefore, for every sericulture unit, cultivation of mulberry tree is considered to be an important task. आणि म्हणून जर तुम्हाला रेशीम उद्योग करायचा असेल रेशीम किड्यांसाठी, तर तिथे तुम्हाला मलबेरी ट्री कल्टिवेट करावं लागतं, ते लावावं लागतं आणि ते खूप महत्त्वाचं आहे. द फ्रुट्स ऑफ मलबेरी आर इटन फ्रेश ऑर इन ड्राईड फॉर्म. मलबेरी झाडाची जे फळे आहेत, तर ते तुम्ही तशीच फ्रेश खाऊ शकता किंवा ती वाळवून सुद्धा खाऊ शकता. वाईन फ्रॉम मलबेरी फ्रूट्स इज एक्स्ट्रॅक्टेड. मलबेरीच्या फळांपासून वाईन बनवली जाते. 13 आहे ग्रेप वाईन, द्राक्षांचा वेल. द पॉप्युलर ग्रेप्स आर द फ्रुट्स ऑफ ग्रेप वाईन. जे आपल्याला जी द्राक्ष माहीत आहेत, आपण जे खूप प्रसिद्ध आहेत ना द्राक्ष, ती खातो, तर ते आपल्याला ग्रेप वाईन द्राक्षाच्या वेलीपासून भेटतात. ग्रेप्स आर इटन फ्रेश ऑर आर ड्राईड टू मेक रेझिन्स फ्रॉम देम. तर आपण द्राक्ष तशी सुद्धा खाऊ शकतो फ्रेशमध्ये, किंवा ती वाळवल्यानंतर त्याचे मनुके, रेझिन्स म्हणजे मनुके बनवून सुद्धा आपण खाऊ शकतो. मेडिसिन्स आर ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम ग्रेप्स. द्राक्षांपासून औषधे सुद्धा बनवली जातात. वाईन इज प्रिपेअर्ड फ्रॉम ग्रेप्स. ग्रेप्सपासून, द्राक्षांपासून वाईन सुद्धा बनवली जाते. द सीडलेस ग्रेप्स फ्रॉम महाराष्ट्र आर एक्सपोर्टेड. ज्या द्राक्षांमध्ये बिया नसतात, सीडलेस म्हणजे ज्या द्राक्षांमध्ये बियाच नाहीये, अशी द्राक्षे आहेत ती महाराष्ट्रातून बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट केली जातात, पाठवली जातात. क्वेश्चन 5. व्हॉट आर द पेक्युलियारिटीज ऑफ द मुवमेंट्स ऑफ दीज लिव्हिंग थिंग्स. इथे खाली काही लिव्हिंग थिंग्स दिलेली आहेत, तर त्यांच्या मुवमेंटमध्ये काय वैशिष्ट्ये, पेक्युलियारिटीज म्हणजे वैशिष्ट्ये आहेत, वेगळेपणा आहे, मुवमेंट म्हणजे हालचालीमध्ये, तर ते सांगायचं आहे. तर लिव्हिंग थिंग्स, पहिली लिव्हिंग थिंग आहे स्नेक. स्नेक म्हणजे साप. स्नेक्स डू नॉट हॅव लेग्स. सापाला पाय नसतात. दे क्रीप ऑन द ग्राउंड.
ते जमिनीवरती सरपटतात. बाय कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ देअर बॉडी मसल्स दे मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनअदर. आता ते सरपटताना पुढे कसे सरकतात, तर त्यांचे जे बॉडीचे मसल्स आहेत तर ते कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे असे छोटे आकुंचन पावतात आणि मग नंतर रिलॅक्स होतात. असं करून ते पुढे सरकत असतात. ठीक आहे. त्यानंतर टॉर्टॉइजेस म्हणजे कासव. टॉर्टॉइज हॅव क्लॉज ऑन देअर लिम्स. टॉर्टॉइजला त्यांच्या पायांवरती नखे असतात. दे टू क्रीप ऑन ग्राउंड विथ अ व्हेरी स्लो स्पीड. ते सुद्धा जमिनीवरती सरपटून चालतात आणि त्यांचं स्पीड खूप हळू असतं. दे कॅन नॉट मूव्ह फास्ट ॲज देअर शेल इज व्हेरी बल्की अँड हेवी विच मेक्स देअर मूवमेंट क्लम्सी अँड स्लो. ते फास्ट चालू शकत नाही कारण त्यांच्या पाठीवरती त्यांचं जे शेल आहे, त्यांचं जे कवच आहे तर ते खूप बल्की असतं, असं फुगलेलं असतं आणि हेवी असतं, जड असतं. त्याच्यामुळे त्यांची जी हालचाल आहे ती खूपच हळूहळू होते. तुम्ही पण बघा ना, काही आपण जर जड ओझं घेऊन चाललो तर आपलं पण स्पीड कमी होतं की नाही, त्याप्रमाणे ह्या कासवाचं सुद्धा असतं. थर्ड, kangaroos. The two powerful hind limbs and a supporting tail makes kangaroo jump from one place to another. तुम्हाला माहिती आहे कांगारू कशा उड्या मारत असतात. ते उड्या कसे मारतात, तर त्यांचे जे हिंड लिम्स आहेत म्हणजे मागचे पाय आहेत ते खूप पॉवरफुल असतात, म्हणून त्या पायावरती जोर देऊन आणि त्यांची जी टेल आहे सपोर्टिंग टेल त्याच्या मदतीने ते जम्प करू शकतात आणि एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती उड्या मारत जाऊ शकतात. इट कॅन मूव्ह फास्टर ड्यू टू धिस जम्पिंग हॅबिट. ते असे उड्या मारतात म्हणून ते खूप फास्टपणे मूव्ह होतात, फास्टपणे त्यांची हालचाल होत असते. 4. ईगल्स. ईगल म्हणजे गरुड. ईगल्स कॅन फ्लाय हाय इन द स्काय. गरुड खूप उंचावरती आकाशामध्ये उडू शकतात. द विंग्स ऑफ ईगल्स आर स्ट्रॉंग अँड पॉवरफुल. त्यांचे जे पंख आहेत ते खूप स्ट्रॉंग, मजबूत आणि पॉवरफुल, ताकदवर असतात. द टॅपरिंग बॉडी इज हायली ॲडॉप्टेड फॉर फ्लाईट. त्यांची बॉडी बघितली का, टॅपरिंग बॉडी म्हणजे अशी निमुळती बॉडी असते, म्हणजे जसं विमानाची कशी बॉडी असते त्याचप्रमाणे, आणि ते असं उडण्यासाठीच, उंच उडण्यासाठीच तशी त्यांची ती बॉडी झालेली असते गरुडाची. 5. चॅमेलियन. चॅमेलियन म्हणजे सरडा. ऑल द 4 limbs ऑफ चॅमेलियन आर कंपॅरेटिव्हली शॉर्टर अँड वीक. जे सरड्याचे 4ही पाय असतात ना तर ते छोटे असतात आणि वीक असतात, इतके जास्त मजबूत नसतात. देअर बॉडी इज बल्की. आणि त्यांचं जे शरीर असतं ते फुगलेलं असतं. देअरफॉर दे क्रीप विथ देअर 4 legs अँड द मुवमेंट इज ऑल्सो सपोर्टेड बाय देअर टेल अँड क्लॉज. आणि म्हणून त्यांचे पाय एवढे स्ट्रॉंग नसतात, वीक असतात आणि छोटे असतात, म्हणून ते सुद्धा त्यांच्या 4ही पायांनी सरपटत चालतात. आणि त्यांची जी मुवमेंट असते तर तिला त्यांच्या टेलचा, शेपटीचा आणि त्यांचे जे नखे असतात तर त्याची मदत होते, सपोर्ट भेटतो. 6. फ्रॉग्स. बेडूक. फ्रॉग्स आर सीन इन द विसिनिटी ऑफ वॉटर. जिथे पाण्याचं ठिकाण आहे तिथे आपल्याला बेडूक दिसतात. वेन इन वॉटर दे स्विम विथ द हेल्प ऑफ हिंड लिम्स. जेव्हा ते पाण्यामध्ये असतात तेव्हा ते मागच्या पायाच्या मदतीने ते पोहत असतात. देअर इज ऑल्सो अ वेब मेम्ब्रेन बिटवीन द डिजिट्स ऑफ द लिम्स. त्यांचे जे पायाची बोटं आहेत ना, डिजिट म्हणजे पायाचे बोटं, तर त्याच्यामध्ये बदकाच्या पायात बघितले का कसं पातळ पडदा असतो, त्याचप्रमाणे बेडकाच्या पायाच्या बोटांमध्ये सुद्धा असा पातळ पडदा असतो, म्हणून ते स्विम करू शकतात. व्हेन ऑन द लँड दे जम्प विथ द हेल्प ऑफ 2 हिंड लिम्स. जेव्हा ते जमिनीवर असतात तेव्हा ते मागच्या पायांच्या मदतीने उडी मारतात. दीज आर मस्क्युलर अँड पॉवरफुल. त्यांचे जे हिंड लिम्ब, मागचे पाय आहेत तर ते मस्क्युलर आहेत आणि खूपच पॉवरफुल, ताकदवर आहेत. द फ्रंट 2 4 limbs हेल्प इन बॅलन्सिंग ड्युरिंग मुवमेंट्स. आणि पुढचे जे 2 पाय आहेत ते त्यांना जेव्हा उडी मारतात ते तेव्हा बॅलन्स करायला मदत करतात. नेक्स्ट बघूयात गुलमोहर. गुलमोहर इज अ लार्ज ट्री. गुलमोहरचं झाड खूप मोठं असतं. इट्स लिफलेट्स आर स्प्रेड आउट इन हॉरिझॉन्टल फॅशन थ्रू आउट द डेज. त्याचे जे
झाडाची पाने जर तुम्ही बघितले एकदम बारीक बारीक असतात, तर ते असे होरिझॉन्टल आडवे असतात आणि पूर्ण दिवसभर ते असे ओपन असतात. बट ॲट द सनसेट ते ड्रूप डाऊन अँड क्लोज. पण संध्याकाळी त्याची जी पाने पसरलेली असतात, तर ती संध्याकाळी काय होतात, सूर्यास्त होतो जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा ती बंद होतात. टुवर्ड्स द स्टिम्युलस ऑफ सनलाईट द लीफलेट शो द रिस्पॉन्सिव्हनेस. आणि ती जी पाने आहेत ती सनलाईट त्याच्यासाठी स्टिम्युलस बनतं आणि ते रिस्पॉन्सिव्हनेस दाखवतात. म्हणजे सूर्य मावळला की ते बंद होतात, सूर्य उगवला की ते ओपन होतात. समजलं? आता नेक्स्ट बघूयात आपण स्वीट पोटॅटो क्रीपर. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे. तर रताळ्याचा जो वेल आहे ते आपण बघू. क्रीपर नीड्स सपोर्ट. तर क्रीपर जी वेल आहे तर त्याला सपोर्टची गरज असते, आधाराची गरज असते. सिन्स द स्टेम इज व्हेरी डेलिकेट इट ट्राईज टू फाइंड सम सपोर्ट अँड देन गोज ऑन स्प्रेडिंग. आता त्याची जी स्टेम असते ती खूपच नाजूक असते आणि त्याच्यामुळे हे जे क्रीपर आहेत ते काहीतरी सपोर्टच्या शोधामध्ये असतात आणि मग त्यांना तो सपोर्ट सापडला की मग ते सगळीकडे स्प्रेड होतात, सगळीकडे पसरतात. इफ देअर इज नो सपोर्ट द स्वीट पोटॅटो क्रीपर इज सीन स्प्रेडिंग ऑन द ग्राउंड. आणि ह्या स्वीट पोटॅटोचा जो क्रीपर आहे, वेल आहे, त्याला जर कोणताच सपोर्ट भेटला नाही तर तो जमिनीवरती ग्राउंडचा सपोर्ट घेऊन पसरतो. ॲज सून ॲज देअर इज एनी सपोर्ट इट ट्राईज टू बेंड टुवर्ड्स इट. आणि जर त्याला काही सपोर्ट मिळाला की मग तो तिकडे वाकायला लागतो, स्वीट पोटॅटोचा क्रीपर. समजलं? आता नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट आहे डॉल्फिन्स. डॉल्फिन्स इज अन इनहॅबिटंट ऑफ सीज. डॉल्फिन कुठे असतात तर समुद्रामध्ये असतात. इट कॅन इफिशियंटली स्विम विथ द हेल्प ऑफ फ्लिपर्स अँड स्ट्रीमलाईन बॉडी. तर ते खूप खूप खोल समुद्रामध्ये असतात आणि त्यांना मग तिथे चांगल्या प्रकारे पोहता आलं पाहिजे कारण ते खूप खोलवर असतात. मग त्यांच्याकडे फ्लिपर्स असतात त्यांच्या बॉडीमध्ये आणि त्यांची बॉडी स्ट्रीमलाईन असते आणि त्यामुळेच ते अशा खोल पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या पोहू शकतात. सिन्स इट इज अ मॅमल. आणि हे काय आहेत, मॅमल आहेत. मॅमल म्हणजे ते डॉल्फिन जे आहेत ते अंडी घालत नाहीत, ते डायरेक्ट माशांना जन्म देतात म्हणून त्यांना मॅमल्स असं म्हणतात. इट कॅन नॉट ब्रीथ इन द वॉटर अँड दस फॉर एव्हरी इनहेलेशन अँड एक्सहेलेशन इट रायझेस टू द सरफेस ऑफ वॉटर. ते पाण्यामध्ये श्वास घेऊ शकत नाहीत म्हणून बघा डॉल्फिन श्वास घेण्यासाठी पाण्याच्या बाहेर येतात, इनहेल आणि एक्सहेल करण्यासाठी. आपण म्हणून आपल्याला डॉल्फिन पाण्यावरती बाहेर येताना आणि परत आत जाताना दिसत असतात. इट लुक्स लाईक ॲज इफ इट इज ट्राईंग टू जम्प आऊट. आणि असं वाटतं की ते पाण्यावरती उड्या मारतायत पण ते उड्या मारत नसतात, तर ते श्वास घेण्यासाठी, श्वास बाहेर सोडण्यासाठी असं पाण्याच्या बाहेर येतात. वन कॅन इझिली नोटीस अ जम्पिंग डॉल्फिन वेन द सी इज काम. जेव्हा काम म्हणजे शांत, जेव्हा समुद्र शांत असतो तेव्हा मग आपल्याला डॉल्फिन असे पाण्यावरती उड्या मारताना दिसू शकतात. आता नेक्स्ट बघूयात ॲन्ट्स. ॲन्ट म्हणजे मुंगी. ॲन्ट बीइंग अन इन्सेक्ट हॅज 6 legs. तर मुंगी ही इन्सेक्ट आहे आणि त्यामुळे त्याला 6 legs असतात मुंगीला. इट कॅन वॉक फास्ट ऑन दीज 6 legs. आणि या 6 पायांवरती ती फास्ट चालू शकते. ओके, आता नेक्स्ट बघूयात रॅटल स्नेक. हा एक सापाचाच प्रकार आहे, रॅटल स्नेक म्हणतात त्याला. रॅटल स्नेक्स ग्लाइड्स ॲट अ ग्रेट स्पीड थ्रू द सँड. तर हा जो रॅटल स्नेक आहे तर तो वाळूमधून खूप स्पीडने ग्लाइड सरपटत जाऊ शकतो. इट्स मुवमेंट्स आर पॉप्युलरली नोन ॲज स्लाइड वाइंडिंग्स. आणि त्याची जी मुवमेंट आहे तो ज्या प्रकारे ग्लाइड करतो, सरपटतो, तर त्याला आपण स्लाइड वाइंडिंग्स असं म्हणतो. द स्नेक मूव्ज ऑन इट्स साइड्स वेन इट इज ग्लाइडिंग फर्दर. आणि जेव्हा तो ग्लाइड करत असतो तेव्हा तो त्याच्या साईडवरती, बाजूवरती मूव्ह होत असतो. ठीक आहे, आता आपण 12th बघूयात ग्रास हॉपर्स. ग्रास हॉपर्स म्हणजे माहीत आहे का तुम्हाला? नाकतोडा. ग्रास हॉपर्स फ्लाय इन द स्काय विथ द हेल्प ऑफ 2 pairs ऑफ विंग्स. हा जो ग्रास हॉपर आहे तर तो
त्याच्या पंखांच्या 2 जोड्यांनी आकाशामध्ये उंच उडू शकतो. मोर दे हॅव 3 pairs of walking legs, out of which the third and the last pair is very strong. आणि त्याला पायाच्या 3 पेअर सुद्धा असतात. 3 जोड्या म्हणजे 6 पाय असतात. त्यातले जी थर्ड पेअर आहे, जी लास्टची पेअर आहे ना, ती खूप स्ट्रॉंग असते त्याची. द फर्स्ट 2 pairs of legs help in balancing the body, while the strong third pair helps to jump. आणि मग त्या थर्ड पेअर ती जी खूप स्ट्रॉंग आहे की नाही, त्याच्यावर तो फोर्स देतो, भार देतो आणि त्याने तो जंप करतो. म्हणजे जी थर्ड स्ट्रॉंग पेअर आहे ती त्याला जंप करायला मदत करते. पण आपल्या बॉडीचा बॅलन्स करण्यासाठी ज्या पुढच्या 2 पेअर्स आहेत ना पायाच्या, त्या त्याला मदत करत असतात. ग्रास हॉपर कॅन इवन जम्प अ डिस्टन्स ऑफ 1 meter ड्यू टू इट्स मॉडिफाईड अँड स्ट्रॉंग लेग्स. त्याचे जे एवढे स्ट्रॉंग पाय आहेत त्याच्या मदतीने जो ग्रास हॉपर आहे, नाकतोडा आहे, तो 1 मीटर एवढी उंच उडी घेऊ शकतो. 13. अर्थवर्म्स. अर्थवर्म म्हणजे गांडूळ. अर्थवर्म्स हॅव क्युटिकल ओव्हर द बॉडी. अर्थवर्मच्या शरीरावरती क्युटिकल असते. क्युटिकल म्हणजे एक थिन लेयर असतो क्युटिकलचा त्याच्या शरीरावरती, जेणेकरून अर्थवर्मची जी बॉडी आहे ती मॉइस्ट राहील, म्हणजे थोडीशी ओलसर राहील. आणि या क्युटिकलच्या मदतीनेच अर्थवर्म ऑक्सिजन आत घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असतो. देअर आर स्मॉल स्ट्रक्चर्स कॉल्ड सेटे. आणि त्याच्या शरीरावरती छोटे छोटे स्ट्रक्चर असतात, त्याला सेटे म्हणतात. गांडूळ जर तुम्ही नीट बघितलं असेल तर त्याच्या शरीरावरती असा जो कर्व असतो की नाही, ते आहेत सेटे. With the help of setae, cuticle and muscles, earthworm can wriggle through the soil. आणि हे सेटे, क्युटिकल आणि मसल्स याच्या मदतीने गांडूळ आहे ते मातीमध्ये रिगल करू शकते, म्हणजे मातीमध्ये सरपटू शकते. Question 6. Write in detail about how the plants and animals found in your surrounding prove useful or harmful. तुमच्या आजूबाजूला जे प्लांट्स, ज्या वनस्पती आणि प्राणी आहेत त्या तुम्हाला युजफुल, उपयोगी कशा आहेत आणि हार्मफुल, नुकसानकारक कशा आहेत, तर त्याच्याबद्दल डिटेल माहिती लिहायची आहे. आन्सर. देअर आर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन अवर सराउंडिंग. आमच्या आजूबाजूला खूप सारे प्लांट्स, वनस्पती आणि प्राणी आहेत. सम ऑफ देम आर युजफुल टू अस, देअरफॉर वी डोमेस्टिकेट अँड टेक केअर ऑफ सच ॲनिमल्स. काही त्यातले जे ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत, ते आमच्यासाठी उपयोगी आहेत. जे प्राणी आहेत त्यांना मग आम्ही डोमेस्टिकेट करतो, म्हणजे पाळतो आणि त्यांची काळजी घेतो. सम ऑफ देम आर हार्मफुल, वी ट्राय टू रेग्युलेट देअर पॉप्युलेशन बाय कीपिंग कंट्रोल. आणि त्यातले काही जे प्राणी आहेत ते हार्मफुल आहेत, धोकादायक आहेत, नुकसानकारक आहेत, तर आम्ही मग त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता युजफुल ॲनिमल्स बघूयात, जे प्राणी उपयोगी आहेत ते पाहूयात. फॉर फार्मिंग अँड ट्रान्सपोर्ट वी नीड ऑक्सन, हॉर्स, याक, कॅमल. शेती करण्यासाठी आणि वाहतुकीसाठी आम्ही बैल, घोडे, याक आणि उंट यांचा वापर करतो. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे प्राणी वापरतात. फॉर मिल्क वी कीप काऊज अँड बफेलोज. दुधासाठी आम्ही काऊ, गाय आणि म्हशी पाळतो. वी ऑप्टेन मीट फ्रॉम गोट्स. शेळीपासून आम्हाला मांस मिळतं. शीप गिव्ज अस वूल. मेंढी आम्हाला लोकर देते. डॉग्स गार्ड अवर हाऊस. कुत्रा आमच्या घराची राखण करतो. कॅट इज ऑल्सो युजफुल ॲनिमल ॲज इट कॅचेस अँड ईट्स माईस, रॅट्स. मांजरसुद्धा खूप उपयोगी आहे कारण ती उंदराला पकडते आणि खाते. हार्मफुल ॲनिमल्स बघूयात आता. हार्मफुल म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला धोका आहे, नुकसान होतं आपलं. मॉस्किटोज, फ्लाईज, लीज अँड सिमिलर सच इन्सेक्ट्स स्प्रेड द डिसीजेस. मच्छर, माशा यांच्यासारखे अजून जे काही किडे असतात तर त्याच्यापासून आजार पसरतात. सम इन्सेक्ट्स स्प्रेड स्किन इन्फेक्शन. काही जे किडे आहेत, कीटक आहेत, ते त्वचेचे आजार पसरवतात. रॅट्स अँड माईस डिस्ट्रॉय अवर फूड. उंदीर आहेत तर ते आमचे अन्न खराब करून टाकतात, नष्ट करून टाकतात. पॉयझनस ॲनिमल्स लाईक स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स कॅन किल अ पर्सन. स्नेक म्हणजे साप, स्कॉर्पियन म्हणजे विंचू, तर ह्यांच्यामुळे माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो.
Wild animals like leopards can kill our pets, domestic animals, or even human beings if they enter the human settlements. जर leopard सारखे बिबट्यासारखे प्राणी जर मानवी वस्तीमध्ये माणसं जिथं राहतात तिथे जर घुसले तर ते आमचे पाळलेले प्राणी आहेत तर त्यांना मारतात किंवा माणसांना सुद्धा ते मारतात. एलिफंट्स अँड मंकीज आर फ्रॉम नियरबाय फॉरेस्टेड एरियाज कॅन कॉज डॅमेज टू क्रॉप्स अँड फ्रूट ट्रीज. हत्ती किंवा माकड जे जंगलाच्या शेजारच्या भागामध्ये जाऊन तिथले जे फळे आहेत किंवा तिथली जी पिके आहेत त्यांची नासाडी करतात. आता हे झाले युजफुल ॲनिमल्स आणि युजफुल आणि हार्मफुल ॲनिमल्स. आता आपण बघूयात युजफुल प्लांट्स. उपयोगी वनस्पती कोणत्या आहेत? द फूड विच वी कन्झ्युम डेली इज ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स. आपण जे रोज अन्न खातो तर ते आपल्याला वनस्पतींपासूनच भेटतं. राईस, दाल, चपातीज, ब्रेड, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ऑल आर ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स. आपण जे भात खातो, डाळी खातो, चपाती खातो, ब्रेड खातो, फळे खातो, भाज्या खातो, त्या सगळ्या आपल्याला वनस्पतींपासूनच भेटतात. ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर आर एंटायरली डिपेंड ऑन प्लांट्स. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आणि हॉर्टिकल्चर म्हणजे जे नर्सरी वगैरे असतात ना इथे फुले फळे तर ते हॉर्टिकल्चरमध्ये येतात. तर ते पूर्णपणे वनस्पतींवरतीच अवलंबून आहेत. हार्मफुल प्लांट्स. आता जे आपल्याला वनस्पती धोकादायक आहेत त्या पाहूयात. पॉड्स ऑफ नेटल, कोलोकॅसिया लीव्ज कॉज इचिंग. पॉड्स ऑफ नेटल म्हणजे ते खाजखुजलीच्या शेंगा असतात की नाही किंवा त्याची पाने जे असतात त्याने आपल्याला खाजतं. इचिंग म्हणजे खाजणे. प्लांट्स लाईक ओलिएंडर अँड लँटना हॅव व्हेरी स्ट्रॉंग रिपेलिंग ऑर्डर. जे ओलिएंडर किंवा लँटना आहेत ना तर त्या वनस्पतींचा खूप वास खूप स्ट्रॉंग असतो. द धतुरा प्लांट इज पॉयझनस. जे धोत्रा असतं ना धोत्रा त्याचं नावच आहे धोत्रा तर ते जे प्लांट आहे तर ती खूप विषारी असते. सम वीड्स डिस्ट्रॉय फार्मलँड्स. काही जी गवते आहेत तर ते जमिनीची खूप नासाडी करतात. सम अल्गी शो अनकंट्रोल्ड ग्रोथ इन द वॉटर बॉडीज अँड मे डिस्ट्रॉय इट कम्प्लिटली. काही जे अल्गी आहेत शेवाळ आहेत तर ते पाण्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरतात की त्यांची ग्रोथ आपण कंट्रोलच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते पाणी सगळं खराब होऊन जातं.